नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात आहे महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 या संदर्भात. आपण पाहूयात ही जाहिरात. तत्पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या विद्यार्थी मित्रांनी सबस्क्राईब करून घ्यावे विनिंग एज स्टडीजला. तसेच विसरू नका शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला जॉब अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी. तर आपण पाहूयात ही जाहिरात महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019. मित्रांनो, ही ॲड आलेली आहे. जवळपास 100 जागांसाठी ही ॲड आहे आणि ही जी एक्झाम असणार आहे प्रिलिम्सची ती असणार आहे रविवार दिनांक 26 मे 2019 रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. लक्षात घ्या, या 4च केंद्रांवर ही एक्झाम होत असते, प्रत्येक जिल्ह्यात होत नाही आहे. तर पहा पदे कोणती आहेत आपण पाहूयात. सहाय्यक वन संरक्षक गट अ एकूण 29 पदे आणि वनक्षेत्रपाल गट ब असे एकूण 71 पदे, अशी टोटल 100 पदे आहेत. पहा, तर पाहूयात आपण आता बाकीचे डिटेल्स. सहाय्यक वन संरक्षक गट अ एकूण 29 पदे आहेत. याच्यामध्ये ओपनसाठी आहेत 9 पदे आणि वनक्षेत्रपाल गट ब एकूण 71 पदे ओपनसाठी आहेत. याच्यामध्ये 3 पदे आहेत टोटल. ओपनसाठी 9 पदे आहेत वनक्षेत्रपाल गट ब साठी. आता बाकीचे डिटेल्स बघूयात आपण. एक्झामची डेट वगैरे वर सांगितले तुम्हाला. पहा वेतन श्रेणी पहा याची. गट अ रुपये 9,300 ते 34,800, ग्रेड पे 5,000 अधिक नियमानुसार भत्ते. आणि गट बसाठी वेतन श्रेणी असणार आहे 9,300 ते 34,800, ग्रेड पे 4,400 अधिक नियमानुसार भत्ते. वेतन श्रेणीमध्ये शासनाच्या धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे. ओके, तर पहा इथे एज लिमिट दिलेला आहे. सहाय्यक वन संरक्षक साठी एज लिमिट आहे दोन्ही पोस्टसाठी. ओपनसाठी 38 आणि त्यानुसार जे काय बाकी रिझर्वेशनचं असेल ते. तर आता पहा आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहूयात. सहाय्यक वन संरक्षक पदाकरिता खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. हे आहे सहाय्यक वन संरक्षण क्लास 1 साठी किंवा गट साठी आहे ते. हे खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. तर पहा हे विषय वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या आणि 10वा आहे पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर. कृषी किंवा अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर म्हणजे तुमचं ॲग्री झालेलं चालतं किंवा इंजिनिअरिंग जरी झालं असेल चालेल, किंवा वरचं जे आहेत 10 विषय त्यापैकी तुमच्याकडे पदवी असावी. दुसरी पोस्ट आहे वनक्षेत्रपाल. तर याचं क्वालिफिकेशन पाहूयात. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील सर्व सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर, विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढचं पहा. शासनपत्र क्रमांक 11 फेब्रुवारी 2016 नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. पहा ENTC साठी, बी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी देखील हे विद्यार्थी देखील पात्र आहेत हा फॉर्म भरायला. इथं शारीरिक पात्रता देखील दिलेली आहे, शारीरिक मानके ते देखील तुम्ही पाहून घ्या. अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार. पात्रता उंची महिलांसाठी 150, पुरुषांसाठी 63, छाती न फुगवता पुरुषांसाठी 79 आणि न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटर. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार तर महिलांसाठी उंची 145, पुरुषांसाठी 152.5 आणि छातीचं तेच आहे. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवलेली छाती आणि न फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. ओके, तर पहा. सहाय्यक वन संरक्षक व वनक्षेत्रपाल पदाकरिता परिवीक्षाधीन कालावधी 3 वर्षाचा असेल. बंधपत्र पहा, हे पण महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्तीनंतर विहित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सदर पदावर किमान 7 वर्षे सेवा पूर्ण करावी लागेल. याचा बॉन्ड वगैरे तुम्हाला भरायचा आहे. तर परीक्षेचे टप्पे पहा. पूर्व मुख्य आणि मुलाखत. पूर्व परीक्षा 100, मुख्य परीक्षा 400 आणि मुलाखत
50 गुण. फीस पहा, ओपनसाठी 374 आणि मागासवर्गीयांसाठी 274 फीस असणार आहे. तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट आहे 8 मार्च 2019, म्हणजे आजपासून ते 28 मार्चपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकताय. फॉर्म भरायचे आहेत mpsc.gov.in रेग्युलर प्रोसिजर आहे. तुम्ही 28 मार्चपर्यंत फॉर्म भरू शकताय. बाकी केंद्र निवड वगैरे बाकीची रेग्युलर प्रोसेस आहे. बायोमेट्रिक पडताळणी, बाकी काही विशेष नाही आहे. तर याचा सिलेबस वगैरे याच्यामध्ये इंग्लिश, मराठी आणि GS असं असतं. इंग्लिश, मराठी, मॅथ म्हणजे रिजनिंग, ॲप्टी आणि GS असतं. तर त्या सिलेबस एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवूयातच. आजच्या सेशनपुरते एवढेच. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला टेलिग्रामवर देखील. टेलिग्रामवर हे आपले खालील चार चॅनल उपलब्ध आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. पहिला चॅनल आहे आपला MPSC अड्डा विनिंग एज स्टडीज. या चॅनलवर तुम्हाला MPSC रिलेटेड अपडेट्स देण्यात येतील. दुसरा चॅनल आहे वी जॉब अलर्ट सर्व्हिस, येथे फक्त जॉब अपडेट्स मिळतील तुम्हाला. तिसरा चॅनल आहे जिंदगी आणि बरंच काही MPSC मराठी मोटिवेशन. या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल कोट्स, सक्सेस स्टोरीज, कॉमेडी व्हिडिओज आणखीन बरंच काही मिळणार आहे, जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि आपला पुढचा चॅनल आहे फक्त मेगा भरती रिलेटेड, जो की आहे मेगा भरती. तुम्हाला त्याचं पूर्ण नाव इथे दिसते, मेगा भरती किंवा महाभरती या नावाने तुम्ही सर्च करू शकता. या चॅनलवर मेगा भरती संदर्भात अपडेट्स दिले जातील. तुम्ही हे चॅनल्स जॉईन करू शकता. अर्थात याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच, तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनिंग एज स्टडीजला आजच्या सेशनमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.